नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। आज बघा ही ब्लाउज डिझाइन कशी बनवलेली आहे ती आज आपण कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। 13.5 इंच उंची घेतलेली आहे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता मी 8.5 इंचावर मार्जिन केली म्हणजे 34 इंच छाती, चौथा भाग 8.5 इंच, 5.5 इंचाचं शोल्डर आणि 5.5 इंच मोंढा घेतलेला आहे आणि 1.25 इंचावर गोलाई देऊन आपण आर्महोल कट केलं। आता 10.5 इंचाचा आपल्याला गळा घेतलेला आहे आपण। गळा रुंदी 2 इंच आणि गोलाकारात आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे मी पहिले अस्तर कट करून घेतलेला आहे। आता हे ब्लाउज पीस कट करून आता आपण जोडून घेऊयात। आता हे पूर्ण गोलाकारात मी आता जोडून घेते। आता हे गोलाकारात जोडल्यानंतर आता आपण काय करूया, छोटे छोटे कट लावून हा भाग आता आपण सरळ करून घेऊयात। आता हे सरळ करून शिलाई मारून घेऊयात आता पूर्ण। ते पूर्ण गोलाकारात शिलाई मारल्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसचं कापड आता आपण पूर्ण जोडून एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात। ते पूर्ण जोडल्यानंतर आता आपण काय करूया, तिथं चॉकने मार्किंग करून आपल्याला गळा डिझाइन तयार करायची आहे। हे बघा अशा प्रकारे मी मार्किंग केली। सेम तशीच आता आपल्याला डिझाइन बनवायची आहे। आता हे साडीचं कापड आहे, हे मी चौकोनी आकारात कट केलेलं आहे। 3 आणि 3 म्हणजे असं चौकोनी कट करून आता आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे। आता पहिले मी एक साइड जोडून घेते। बघा कशा प्रकारे मी आता हे डिझाइन बनवत आहे। पहिले समोसा आकार आणि त्यानंतर थोडासा फोल्ड करून आपल्याला अशा प्रकारे डिझाइन बनवायची आहे। हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण गळ्याला आपल्याला ही डिझाइन जोडून घ्यायची आहे। हे पॅच कट केलेले तयार करून जोडून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे ते पूर्ण एक साइड जोडून घेतल्यानंतर आता दुसऱ्या साइडला आपल्याला तशाच प्रकारे जोडून घ्यायचे आहेत। आणि एक्स्ट्राचा जो भाग असतो तो कट करून त्यावरती आपल्याला लेस पण जोडून घ्यायची आहे। खूप सोपी आणि दिसायलाही सुंदर अशी आपली ही ब्लाउज डिझाइन तयार होत आहे। बघा आता जशी मार्किंग केलेली आहे तशाच प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत। आता हे खालच्या साइडला जोडायचे। त्या अगोदर काय करायचं, पाठीचे टक्स आहेत ते मारून घ्यायचे आणि त्यावरती ही डिझाइन जोडून घ्यायची, जेणेकरून त्या टक्समुळे अडचण येणार नाही। आता राहिले 2 तेही जोडून घेते आणि आता हे उरलेलं कापड आहे ते एकदम सावकाश असं कट करून घ्यायचं। खालचा कपडा येणार नाही याची काळजी घ्यायची। एकदम सावकाश
खालचं ब्लाऊजचं कापड आलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। ते पूर्ण कट केल्यानंतर आता आपण यावरती लेस लावून घेऊयात। मोत्याची लेस असेल तरी चालतं किंवा साधी असेल तरी चालती। तर जिथं कट केलेला भाग आहे त्यावरूनच आता आपल्याला ही लेस घ्यायची आहे। कट केलेला भाग लेसच्या खाली गेला पाहिजे। तर यावरती परत एक शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आता दुसऱ्या साईडला लेस लावून घ्यायची आहे आता आपल्याला ही। आता हे जोडल्यानंतर आता आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे। तर गोलाकार साईजमध्ये ही लेस जोडून घ्यायची आहे आपल्याला। परत एक शिलाई मारून लेस चांगल्या प्रकारे जोडून घ्यायची। आता इथं पाठीची पट्टी जोडून आपली डिझाइन तयार झालेली आहे। बघा अशा प्रकारे डिझाइन तयार झाली। धन्यवाद।